आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राजगुरुनगर पासून जवळ असणाऱ्या कोहिंडे गावामध्ये आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे। कोहिंडे गावात राहणारे मुराद सुलेमान मोमीन यांच्या वैयक्तिक कूपनलिकेतील पाण्याच्या नळाला गेली 15 दिवसापासून अचानकपणे गरम पाणी येऊ लागल्यानं ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचं वातावरण निर्माण झालंय। मोमीन यांनी 2 वर्षांपूर्वी घरासमोर बोरवेल खोदली आहे। सुमारे 200 फूट खोल असलेल्या बोरवेलवर विद्युत मोटर बसवली आहे। त्या दिवसापासून मोमीन कुटुंब नळाद्वारे बोरवेलचं पाणी वापरत आहे। यापूर्वी नेहमीप्रमाणे बोरवेलमधून थंड पाणी येत असताना गेली 10-15 दिवसांपासून अचानक हाताला चटके बसतील असे गरम पाणी येऊ लागले। या संदर्भात कुटुंबातील सदस्य ॲडव्होकेट परवेज मोमीन यांनी सांगितले की शासनाने याची गंभीर दखल घेऊन हा भूगर्भातील बदल आहे की अन्य कोणतं कारण याबाबत संशोधन करणं अत्यावश्यक आहे। सध्या या घटनेची चर्चा परिसरात सर्वत्र रंगली असून ग्रामस्थ मोठ्या उत्सुकतेने पुढील निष्कर्षाची वाट पाहत आहेत। 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही हा बोरवेल घेतला होता। तोपर्यंत आतापर्यंत थंड पाणी येत होतं, पण तो अचानक 15-20 दिवस झाले याच्यातनं गरम पाणी यायला लागले। गरम पाण्याची तीव्रता खूप आहे आणि बादलीतनं वाफा येतात आणि हे भूगर्भातलं काय नक्की बदल आहे हा आम्हाला काय अजून समजत नाही आहे। हे एक नवीन कुतूहल त्या ठिकाणी झालेलं आहे। आजूबाजूची लोक, गावची लोक या ठिकाणी पाहायला येतात आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण प्रशासनाने लवकर या ठिकाणी दखल घेऊन नक्की हा काय प्रकार आहे याच्याबाबत आम्हाला त्यात सविस्तर माहिती सांगावी, त्याचा तपास करण्यात यावा ही आमची प्रशासनाला विनंती आहे। धन्यवाद। संध्या लाईव्ह साठी नाझीम इनामदार, राजगुरुनगर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन